आल्या तिकडं काजू गोळा करून घेऊन तुम्हाला सांगतो भरपूर 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 मिळते रानमेवा. बोकना उसळला आहे मी तरी तर आम्ही आले फणस नाही आला. मेन मुद्दा होता आमचा फणस न्यायचा. आम्ही फणस न्यायला आता आले. गॅस शेंगाला पानं कमी आणि शेंगा जास्त आहेत. हे कसला आहे शेड कुकुट पालन भारी आहे. मासे केलेत की काय रे बाबा. आंबो इथं पण आहेत की रे. काजू आहे. माझा अवतार बघा आता तुम्हाला काय सांगू. शेतोडीतनं सगळ्या फिरून फणस न्यायला आता आलो आम्ही. आत्ता पडलं असतंच. डेंजरस रस्ता. इथं होतं की रे पाणी. इथं पाणी होतं. इथं दो हात मी तर देतो हात तोंड. असा विषय आहे. निवांत सावलीला दुपारचं जेवण संध्याकाळी झोपायला गार वाऱ्यात शांत पाण्याचा आवाज. झोप कसली लागेल माहिती आहे का. त्याला आम्ही आलोय खाली आणि आता फणस बघूया. आमचा भाऊ चढला वरती काय काढतोय फणस. या शेतात सगळं आहे. या शेतात शिरा काजू आहेत, जांभळा आहेत, आंबा आहेत, फणस आहेत. काय ये हो नको कॅच बिच हे नको नको थांब. मम्मी घेतो थांब. कॅच घेतो मी धर. तोंडावर चिक पाडशील लय जड आहे तरी दणक्या नाही पिकलाय पण लागला पाय थरथर बाबा म्हणतात बराय पण नाही तुम्हाला आता कसला रे. आणि एक दोन काढ पिकल्याला काढ. पिकल्याला काढ ते पण चिक लागणार रे. पोरा चिक लागणार. कोणी काढून ठेवलाय रे. तिने काढून ठेवला रे. बाद आहे बाद आहे फणस काय चांगला आहे. बाद आहे. नाव आम्ही काढलेला फणस पण याला चिक काय आलेलं नाही. गरगरीत पिकलाय फणस. एक नंबर फुलटू पट्याक अनेक काढ पिकल्याला. चार बास न एक खायला आणि एक तीन न्यायला जाऊन खाया. जेवण क्या झालाय. पिकलेला आहे जरा खाल्लेला आहे खरं बाद झालेला आहे वाटाली. मग तरी पण अनेक काढ. बाकी काय किती फणस खाणार आहेस. बाद लागला तर काय करणार. हे इथला वगैरे ए इथं खाली पिकलाय नाही काय. हे बारकाय फणस सगळं बसतं. यानं 2 फणस घेतल्यात. त्यानं 2 घेतल्यात. मीनं 2 फणस घेतल्यात आणि मालक इथं पाणी पाजल्या देवा. हे ज्यांचं झाड आहे त्यांचं झाड आहे त्यांचं पाणी आहे त्यांचं झाड आहे म्हणजे फणस आहेत. की आटापिटा करून अरे पडलं. आटापिटा करून आम्ही आता घेऊन जात आहोत. खडा चढत आहे इथे. मग अशी शिरा पडला असता इथं. रस्त्यापासून नदीपर्यंत आता गेलेलं चालत कारण रस्त्याला वरती गाडी लावल्या. दम भरलाय हे वज्ज घेऊन आणि त्यात मी व्हिडिओ पण काढले. अरे बाबा तो भरलेला आहे. आता ही गाडीवरून घेऊन जायला लागणार आम्हाला. कंड पोता आम्ही इथं भरलेला आहे आणि हा आता लगेच शेंगा काढायला लागला. मालकाशी सांगणार मी यांच्या त्याला वरती परत सोडून यायचो रे आम्ही. धापी मोडलीच नाही. सांगणार मालकाचं नाव. काय नाव तुझं. हे जोंधळा नाही रे. हे पिल्ले बाहेर लागते. फायनली आता आम्ही गाडी घेऊन आता मंगेशला सोडणार आणि आम्ही इथं पोतं ठेवलं ते घेऊन जाणार आहे. आता तुम्हाला सांगतो आम्ही अनएक्सपेक्टेड चीज म्हणायला लागेल ही. आता हे माझ्या हातात काय तुम्हाला दाखवतो. आता हे असं दिसतंय का बघा. नाहीतर तुम्हाला समोर नाही दाखवतो. तर हे काजूगर आहेत आणि काजूगर भाजून ठेवलेत आमच्या मावशीनं. काजूगर सुद्धा आम्ही आता खाल्ल्यात. म्हणजे आजच्या दिवसभरात आम्ही भरपूर काय काय खाल्लेलं आहे रानमेवा. अरे दूर लागतो बाबाला. काय ते काजू खायला लागलाय आता. हो घाबरलं कसलं माहिती का तू भाव केलीस बाई. झोपत नाही आम्ही झाडा चढून काय लई मोठा काय आंबा घेणार आहे. मग सांग की तू सांग. आणि फणस नको. आंबा खाणार. भारी आहे मज्जा आहे. म्हणे कशी काय ती. होय आणि केळं पाहिजेत. काय काय खाणार दे मग शरीराला केळं दे. मला काय नको. मी आता गाडी चालवत बसणार आहे. तर फायनली आम्ही आता निघणार आहे कारण आम्ही मगाशी चाललेलो आणि लगेचच जाणार आहे कारण परत समोर आम्हाला यायचं आहे. आणि त्यामुळे आता आम्ही निघणार. चला निघायचं काय. हाय लाईट नेतान बितान काय वाटणार नाही. आम्ही सावकाश जाणार. आम्ही काय पळवत जाणार नाही. आमच्या इथनं 15 किलोमीटर गाव आहे. आम्हाला गाडी न्यायला इथे व्यवस्थित. तुझ्यासारखं नाही जावा नाही. हां गेल्या पण करा काय. आम्ही व्यवस्थित जाणार व्यवस्थित पोचणार. जसं की मंगेश म्हणतोय की तुम्हाला जे फणसाचं पोतं आहे ते न्यायला तुम्हाला जरा असं अवघड पडणार. जाताना गाडीवरून त्रास होणार. इकडे तिकडे कलांडते. त्याचं म्हणणं बरोबर आहे. बघूया ट्राय करून जाताना कारण पूर्ण फणस पिकलेलं पण आहे. ते पडल्यानंतर खराब व्हायला नको तेवढंच ना. अर्थ घेतलायस खरे केळं त्यातनं. आणि ते पोतं उंच आहे बाळ. म्हणते अनेक केळ खा आता म्हणजे 7 पक्वान होत्यात. केळ खाऊन बघूया नाही. आता लई भंडारा झालाय त्याला. बघ ना उजळा आहे सगळा. ओरिजिनल केळ लेअर खाणार. अर्धा खाणार. आता केळ खाले मी पण. काचं लग्न झाले परवा दिवशी. मग सांगा नाही असं मुला तुला सांगा नाही ने
काकानं सांगा नाही. होय मगाशी आम्ही इथनं मंगेशला सोडायला गेलो त्यावेळी आम्ही इथं पोतं ठेवून गेलेलो आणि आम्ही आता ह्या रोडला जाणारच आहे आमच्या इकडं. त्यावेळी आम्ही ह्याचं पोतं घेऊन जाणार आहे फणस भरून ठेवलेलं. बघ्या मग गाडीवरनं कसं जाते माहीत नाही कारण त्याला वरती बांधायला पण नाही आम्ही. हा ओपन जाईल गाडीवरनं घेऊन बसणारा मग आणि गाडी चालवणारा यांचं काय हाल होणार मला नाही माहिती. हो पोतं उचलते का बघ्या. हलका आहे अरे हलकाय तरी बरं झालेला आहे. एकट्यानं उचललेला आहे आता घेऊन जात आहे पळत पळत. थांब मी म्हटलं आता लईच जड आवडतं गाडीनं येताना आम्हाला अडचण माहिती आणि आपलं का काय ठेवलेलं आहे पोतं आणि मस्तपैकी आता गाडीवरती खाली चिक लागलाय का फक्त बघ नाही तर का नाही सगळे कपडे दोघांची खराब होणार. मला सांगतो आता हे पोतं आणले आम्ही आणि आम्ही म्हणल्यापेक्षा हेनंच एकट्यानं उचलून आणले थोडा आणि हे पोतं गाडीवर घेणार. गाडी मी चालवणार आहे हे मागं घेऊन बसणार आहे. प्लस ही केळाची पिशवी जी की प्लॅस्टिकची आहे. आता हादऱ्यातनं गेल्यानंतर तुटत्या का नाही मला माहीत नाही. आणि आता आम्ही जाणार आहे जाताना आम्हाला काय काय अडचण येतील काय सांगू शकत नाही कारण गाडीवरनं व्हिडिओ शूट करताच येणार नाही आम्हाला. त्यामुळे आम्ही आता ती घेऊन बसणार आणि निघणार. फायनली आता घरात पोचलोय तरी आम्हाला एवढा काय त्रास झाला नाही कारण अगदी व्यवस्थित आम्ही घराकडे आलोय कारण इकडे तिकडे सरकलं नाही. रस्ता पण एकदम टाकाडाक असल्यामुळे आम्ही ह्या मार्गे आलो. तर आता विषय काय होता तुम्हाला सांगतो. हे एअरटेलवाले आहेत आणि यांच्याकडनं आलेले सेटअप बॉक्स आहे सगळं मागवलेलं आपण सगळे जोडल्यानंतर ते वायफायचं काय पूर्ण हे झालंच नाही रजिस्ट्रेशन झालंच नाही ते कॅन्सल झालं आणि आता परत रिटर्न जायला लागले. ते काय नेटवर्क नाही म्हणाले दाखवा लागले. 3 दिवसानंतर आज शूट करायला लागलो आणि आज बुधवार बाजार आहे आणि आम्ही आज पार्टीचं निवेदन घातले आणि मला नाही माहिती की मी कितपत आजचं दिवसभराचं शूट करेन पण हा एक व्हिडिओ असावा म्हटलं की मी एकटा आलो आहे बाजारला. माझा मित्र पण सोबत आहे. तुम्हाला सांगतो इथं तळे माऊलीची इथं मी म्हणजे पार्टी करायला आलो आहे आम्ही आणि माझं एकट्याचं रेकॉर्डिंग करायला लागले का मला माहिती आहे ते सगळं तिथं कालवा असणार आणि दंगा असणार तर ताळमेळ लागणार नाही. मी ते लाकडं शोधायला आलेलो ते जंगलात पूर्ण असं जंगल आहे आणि इथं करवून खाली मी आता लाकडं ओळखायला आलेलो आणि ते आंब्याचं झाड आहे खाली आंबा पडल्यात आणि आंबा टॉप म्हणजे टॉप आहे. विषय हार्ड पण लागले सोडा चिक्काचं. आमचा आता काल गेट टुगेदर झाला जेवण झालं सगळं झालं. कालपासून मला व्हिडिओ करता आला नाही. थेट आता मी मास्टरमध्ये आलो आहे आणि या दोन दिवसापूर्वी कालचा व्हिडिओ बघितला असेल मास्टरमधला तर काजूचा सीझन परत लागला आणि काजूच्या बागच आहे. मी आता घराकडे आहे आणि जाताना वाटतच लागते या मावशीचं काजूची बाग. मला काजू दाखवतो हे असं काजू आहेत त्यामुळे आता मस्त मीठ आणले खायचं. काजू खाऊन खाऊन आता दमले मी आणि इथं या झाडाला एक असं साडी बांधल्या या साईडला पण या साईडला आणि पूर्वी जुनं एक असं हे मिळायचं झोपाळं मिळायचं ज्यातनं हवा खेळती राहायची. आता हे जर बसल्यावर भारी वाटते मला मस्त वाटाले. मस्त झोप लागेल अशी झोपाळा घेत किती टाकले तरी 20 एवढ्याशी टाकले काढायचे कामात द्या कुणी गावं ना मला मग काढा. काजू बे भाजायचं चालू आणि ती कर्मी मला लागल्या काजू ब्या भाजून तर खायचे जाईल. हा हो करायचा. ही फणसाची भाजी आहे आणि ही मस्तपैकी आंबा. ही भाजी तर एवढी खतरनाक लागली वा माफ करा संपल्यानंतर शूट करतोय पण भाजी खतरनाक झाली आहे. फणसाची भाजी आणि हे मस्तपैकी आंबा. चक्रीवादळ आले हे बघ सगळ्या गावानं धळला. डिजिटल पाठला होते